100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। नमस्कार, मी अश्विन बापट। आपण बघताय एबीपी माझा। सगळ्यात सुरुवातीला एक नजर टॉप 25 घडामोडींवर। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी घेतली पिंकी मालीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातात पिंकी मालीचाही मृत्यू झाला होता। बारामतीतले सहयोग निवासस्थानी माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पवार कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट। यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना बाबा आत्राम यांनी श्रद्धांजली वाहिली। पुण्यातल्या सिंहगड दंत महाविद्यालयाची संलग्नता रद्द। विद्यापीठ अधिनियमातील अटी शर्तींचा ठपका ठेवत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मोठी कारवाई। सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अन्यत्र स्थलांतर करण्याच्या सूचना। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाल्यानं वाहतूक विस्कळीत। टँकरमधील प्रोपोलिन गॅस लीक झाल्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद। पुण्यातील विमाननगर परिसरात एका तरुणाला 8 ते 10 जणांच्या टोळीकडून मारहाण। परिसरात सध्या भीतीचं वातावरण। पोलिसांकडून अद्याप कुठलीही कारवाई नाही। बीड शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शाब्दिक वादातनं विद्यार्थ्यावर चाकू हल्ला। हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट। पोलिसांकडून पुढचा तपास सुरू। चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील आलफर गावातल्या एका नाल्यामध्ये मगर आढळल्याने खळबळ। गावकऱ्यांनी वन विभागाला माहिती दिल्यानंतर मगरीचं रेस्क्यूचा थरार पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी। मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदासाठी युमनाम खेमचंद सिंग यांच्या नावाची घोषणा। विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय। मागील वर्षापासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू। मेलबर्नमध्ये महात्मा गांधींचा पुतळा चोरीला। ऑस्ट्रेलिया इंडियन कम्युनिटी सेंटरमधला गांधींचा पुतळा चोरीला। व्हिक्टोरिया पोलिसांच्या नॉक्स क्राईम ब्रांचकडून चौकशी सुरू। जगभरात मृत्यूदंडाच्या शिक्षेबाबत नेहमीच चर्चेत राहणाऱ्या सौदी अरेबिया आणि इराणला चीनने मागे टाकलं। जानेवारी 2026 या एकाच महिन्यात चीनने तब्बल 15 जणांना फाशी दिली। याच काळात सौदी आणि इराणच्या फाशीच्या एकाही घटनेची नोंद नाही। कॅनडामध्ये जोरदार या बर्फात साडी घातलेला स्नोमॅनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। या स्नोमॅनला लाल रंगाची साडी घालण्यात आली। त्याला मंगळसूत्र, सिंदूर, दागिन्यांनी सजवण्यात आलं। या स्नोमॅनचं बर्फजीत कौर असं नामकरण करण्यात आलं।